आज आपण जोड शब्द बघूया. चला त आणि य जोडलं तर सत्य. सत्य. चला न आणि म जोडलं तर जन्म. जन्म. र ला त आणि न जोडलं तर रत्न. रत्न. प्र ला श आणि न जोडलं तर प्रश्न. प्रश्न. तुम्हाला जमत आहे ना? प्र ला श आणि न जोडलं तर प्रश्न. प्रश्न. A plus t is equal to 504. 9 square minus d square is equal to 54. A minus square is equal to a square plus. छट, या प्रॉब्लेमने तर माझ्या डोक्याचा पार बुजा करून टाकलाय. काय ग? काय झालं पुस्तकं आपटायला? काही नाही ग, तुला सांगून काही फायदा आहे का? तुला काय कळणार यातलं? अगं सांगून तर पहा काय प्रॉब्लेम आहे. ओ मम्मा, इट्स नॉट व्हेरी इझी. अगं हे खूप कठीण गणित आहे आणि तू पडली इलिटरेट. तुला काय कळणार यातलं? बस हे बघ. ओके, SN इज इक्वल टू 2m. हे पहा आलं असं बरोबर. याची व्हॅल्यू 1/2. तू समजली का? चल, माझे तांदूळ ठेवलेत, मी जाऊन येते. आईने एवढं कठीण गणित सहज कसं सॉल्व केलं? आजोबा, आजोबा. शालू, ओ आजोबा, काय झालं? मला फक्त एवढंच सांगा, आई शिकलेली आहे की नाही? पण हा प्रश्न तू मला आजच काऊन विचारतेस? काय झालं? अहो, मला फक्त एवढंच सांगा, आई शिकलेली आहे की नाही? तुझी आई गरीबा घरची पोर आहे. तिचा बाप मालकाकडे सालदाराने काम करायचा. अहो, मला तिची स्टोरी नका सांगू. मला फक्त एवढंच सांगा, आई शिकलेली आहे की नाही? तुझी आई अनपढ आहे, शिकलीच नाही. मग तिने म्हणजे 10वीचं एवढं कठीण गणित ते इंग्रजी भाषेतलं मला कसं समजावून सांगितलं? ते तर आता देवच जाणे. जरूर असं काहीतरी आहे जे मला माहिती नाही आणि ते मी माहिती करून घेणार. अगं तू पडली अनाडीत. तुला कुठनं कळणार माझा प्रॉब्लेम? तुझं फक्त नाव विद्या आहे, पण तुझ्याकडे विद्या कुठे? हे खूप कठीण गणित आहे आणि तू पडली इलिटरेट. तुला सांगून काही फायदा आहे का? तुला काय कळणार यातलं? काय ग, काही पाहिजे काय? काही नाही ग. कालपासनं पाहते खूप अस्वस्थ वाटतेस तू. आई, एक विचारू का? काय विचारायचंय? विचार.
आई बस, खरं खरं सांगशील हा? तुला बाबांची शपथ. अगं तू पूर्ण अडाणीच. मग तू कशी शिकलीस? फक्त शिकलीस नाहीस तर इंग्रजी आणि गणितासारख्या विषयात तू प्रभुत्व संपादन केलंयस. हे सगळं तुला कसं शक्य झालं ग आई? एवढंच ना, मी सांगते. माझे लग्न माझ्या अल्पवयातच झाले. तुझ्या बाबांचं स्वप्न होतं की आम्हाला पहिली मुलगीच हवी. आपण आपल्या मुलीला खूप शिकवायचं, तिला आकाशात उंच उंच भराऱ्या मारायला शिकवायच्या. हेच आमचे स्वप्न होते. अशा स्वप्नांच्या दुनियेत असताना सीमेवरून युद्धाची बातमी आली आणि तुझे बाबा तिथे शहीद झाले. तुझ्या बाबांची पेन्शन ही अत्यंत कमी. तरीही मी विचार केला की तुला एका तालुक्यातल्या महागड्या कॉन्व्हेंटमध्ये टाकायचं, म्हणून मी खूप धडपड करत होते. तू चांगली शिकत होतीस, पण माझे मत नेहमी साशंक असायचे की तू चांगल्याने अभ्यास करतेस की नाही, तुला समजत आहे की नाही. त्यासाठी मी पण शिकण्याचा निर्धार केला आणि यासाठी अनिकेत नावाच्या एका व्यक्तीने माझी मदत केली. वाटेल ते मी वाचत बसले, शेतात, रानात, इकडे तिकडे. तू शाळेत गेल्यावर मी तुझी पुस्तकं वाचत होते. ते समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न करत होते. आणि हे सर्व पोरी फक्त तुझ्या भविष्यासाठी. माझं काही चुकलं का ग? It's okay. From tomorrow she will continue her school from home. Thank you. अगं थांब थांब बाई, असं घाबरायचं नाही. आहे तयार ग मी लग्नाला, पैसा रोकड देतोय तुला ग. सांग नवरा करशील का मला? शेखर, ए शेखर. अबे यार आला. याले काल मी दारू पाचतो बनलो होतो, आज येऊ दे, पाऊल टाकतो. शेखर, पैसा अरे रे लेका आज मी तुला सोडणार नाही. नको जोडू, बाजूला ठेव बाजूवर. काल तू माझ्या खिशातले सगळे पैसे दारूसाठी खर्च केले. अरे तुझ्या पायी मला माझ्या बायकोने शिवा घातल्या. असं तर बायकोच्या शिवाय का पुण्याचं काम आहे ना रे भाऊ. ते काय नाही, तू मला आज दारू पाजणार आहे म्हणजे पाजणार आहेस. मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल दारू पाजतो. पण मी तुला दारू पाजणार आहे हे तुला कोण सांग? मला तर माहित नाही. कोण सांगितलं तुला? अरे काल तूच म्हणाला होतास ना की तू मला लोळेपर्यंत दारू पाजणार आहेस म्हणून. म्हणालो होतो नाही, मला तू आज दारू पाजलीच पाहिजे. असं? हो. भेटू ना, त्या का मोठी गोष्ट आहे? त्या का मोठी गोष्ट नाही. तू हे सायकल विक नाही तर काही विक, पण तू दारू पाज. सायकलचं नाव घेवायचं नाही. सायकलचं नाव घेवायचं नाही. सायकल म्हणजे सासऱ्यानं अंदाज दिली आहे, सांगून ठेवतो. तुले मला म्हणजे माझ्या बायकोले दिसे नाही का लेडीज सायकल आहे. काही कर, पण तू मला आज दारू पाज. अरे दारू पिवायची आहे ना? हो. दारू पिवायची आहे ना? करतो ना म्हणतो बसत. मग चल. थांब, तू एक काम कर रे भाऊ. थांब ना रे बाप्पा. कान कर इकडे. अबे नाक नाही, कान कर ना इकडं. बोल. नाही पण तू खरं बोलतोस ना? नक्की, काय काळजी करू नको. तुम्हाला भेटशील ना? म्हणजे काम होईल. चल जा जा जाऊ मी. हा जा. नक्की तू. नक्की येतो जा. त्याले तर म्हणलो त्याला का करू आता. आलं पाखरू बसलय डौलात, न खुदू खुदू नि खुदू खुदू हसतय गालात. यू इडियट. काय बेशर्मासारखा हसतोयस पागल. चला चला चला, पागल आहे का? पागल कुठला? न खुदू खुदू न खुदू खुदू हसतय गालात. माझी आई पुढे शिकलीच पाहिजे. तिच्या शिक्षणासाठी मी पुढाकार घ्यायलाच हवा. आता ही जबाबदारी मला उचललीच पाहिजे. मे आय कम इन सर? येस, कम इन.
घाबरू नकोस. बैस आणि निवांतपणे तुझी समस्या सांग. सर, आम्ही फार गरीब आहोत आणि माझी आई पूर्ण अडणीच. बर. मला तिला 10वीच्या परीक्षेत बसवायचं. एकंदरीत असं आहे तर खरंच अभिमान वाटावा असा प्रवास आहे तुझ्या आईचा. थँक्यू सर. मग बसू द्याल ना तुम्ही माझ्या आईला परीक्षेला? काय सर, काय विचार करत आहात? काय नाही, परीक्षा, अशिक्षितपणा, बोर्ड मेंबर याच्याबद्दल जरा डोक्यात विचार आले होते माझ्या. जी, मी आमच्या प्राचार्यांशी बोलतो, चर्चा करतो त्यांच्याशी आणि काय ते तुला सांगतो. आणि उद्या प्राचार्य बोर्डात चाललेच. तू एक काम कर, तू उद्याला शाळा सुटल्यानंतर माझ्या कॅबिनमध्ये येऊन मला भेट. कदाचित मला यायला थोडा उशीर होईल, कदाचित 5-6 वाजू शकतात. ठीक आहे सर, मी उद्या येईल. थँक्यू सो मच सर. यात कसले आले थँक्स, आभार? हे तर आमचं कर्तव्य आहे. हा, ये. ठीक आहे सर, ओके.